बेबी सॅगला स्टिचेस ऐकूनच मला चक्कर यायला लागली, कारण की हा पेन मला माहीतच नव्हता. आणि डॉक्टर बोलले की पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये तुझं सीझर झालेलं आहे, त्यामुळे आपण रिक्स नाही घेऊ शकत, तर तुला बेबी सॅगला स्टिचेस द्यावंच लागणार आहे. आणि नेमकं माझं त्यामध्ये 2-3 दिवसापासून खूप पोट दुखत होतं आणि मॅम बोललं ते आपण रिक्स नाही घेऊ शकत. मग आम्ही लगेच घरी फोन करून विचारलं काय करायचं, पण घरचे बोलले मॅम जसं बोलेल तसं करा. तर आम्ही लगेच हो बोललो. दुसऱ्या दिवशी मॉर्निंगलाच मला स्टिचेस देण्यासाठी 7 वाजता बोलवलं हॉस्पिटलला आणि 9 वाजता स्टिचेस देऊन झाले. त्याच्यानंतर मला 2-3 तास भूल होती आणि त्याच्यानंतर काहीच समजत नव्हतं. मग दुसऱ्या दिवशी सुट्टी झाली, आम्ही घरी आलो, पण घरी आल्यावर पण माझं 2-3 दिवस नॉर्मल पेन चालूच होतं. पण मॅमला कॉल करून विचारलं, मॅम म्हणे ते नॉर्मल असतं, एवढं पेन तर होणारच आहे, आपण सॅगला स्टिचेस दिले म्हणल्यावर. अजून एक नवीन गाडी घेतली होती, तर गाडीची पूजा वगैरे केली आणि खुशीला खूप फिरायची इच्छा झाली होती म्हणून तिला फिरायला घेऊन गेलो. तर असा माझा 5वा महिना गेला. खूप कठीण होता. पूर्ण डीप मध्ये स्टोरी सांगायला गेली ते अख्खा दिवस पण पुरायचा नाही. बेबी 2 मंथचा झालेला आहे, तर त्याचा शूट वगैरे केला. तुम्हाला कसं वाटला नक्की सांगा. बाय.